स्वागत. कडे कपाऱ्या खऱ्या खोऱ्यातून निधड्या छातीनं घोड्यांच्या टापात ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या त्या आम्हा शिवबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लष्करं गुढी उभारण्यासारखी महाराष्ट्राच्या द्वेषीवर टाकतात. हे हिंदू नृसिंह नमो शिवाजी राजा ज्यांच्याबद्दल या ओळी आहेत ते शिवराय तर महाराष्ट्राचे दैवत आहेतच. पण या ओळी ज्यांनी लिहिल्यात ना ते व्यक्तिमत्वही महानच आहे. मराठी सिनेमांमध्ये आतापर्यंत अनेक थोर व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित सिनेमे आलेले आहेत. काही त्यांच्या आयुष्यावर तर काही त्यांच्या थोर विचारांवर. आता अशा धाटणीचा एक नवीन सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. कारण महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तिमत्वांची लिस्ट लयच मोठी आहे. अहो असणारच ना. म्हणूनच तर अभिमान आहे मराठीचा माझ्या मायबोलीचा. तोंड सांभाळून बोल. डोळे काढून हातात देईन ना मी. काय नाद करायचा नाही. असो तर आपण बोलतोय व्हॉट अबाउट सावरकर या सिनेमाबद्दल. सिनेमा सावरकरांच्या विचारांवर आधारित आहे आणि यामध्ये बरेच निष्ठावंत सावरकर प्रेमी सुद्धा आहेत. नुकताच या सिनेमाचा म्युझिक लॉन्च झाला. यासाठीच तर सिनेमातील कलाकार आणि सिनेमाच्या इतर टीमने हजेरी लावली होती. म्युझिक लॉन्च झाल्यावर प्रत्येकाने आपल्या आठवणी शेअर करायला सुरुवात केली आणि यात सर्वात पहिला नंबर लावला वैशाली सामंत यांनी. एकच गोष्ट सांगू इच्छिते. इथे यायच्या आधी माझ्या मुलाने ॲज युजल प्रश्न होता की कुठे मामा कुठे चालतेस तू. म्हटलं अरे एक फिल्म आहे त्याचं रिलीज फंक्शन आहे सगळं सांगायला लागतं ना आजकाल. मग काय आहे फिल्म आहे त्याला माहिती आहे फिल्मला नाव असतं रिलीज फंक्शन असतं म्हणजे काय असतं. म्हटलं व्हॉट अबाउट सावरकर. त्याने मला एक खूप छान प्रश्न विचारला जिथे इथे आल्यानंतर त्या प्रश्नाला मी वेगळ्या तऱ्हेने रिलेट करते. म्हटलं बाबा व्हॉट अबाउट नसतं व्हॉट इज सावरकर असतं. व्हॉट इज सावरकर हा पुढच्या पिढीला पडणारा प्रश्न. या प्रश्नाला या चित्रपटात योग्य तऱ्हेने मी सादर केलं असेल अशी मला आज खात्री वाटते. अहो यासाठीच तर या सिनेमाची निर्मिती झाली आहे ना. म्हणजे आजच्या पिढीला सावरकरांच्या विचारांची पुन्हा आठवण व्हायला हवी म्हणूनच तर हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. असो पण हा सिनेमा सावरकरांच्या आयुष्यावर नाही तर त्यांच्या विचारांवर आधारित आहे. अहो म्हणूनच तर या सिनेमातल्या प्रत्येकाचं कॅरेक्टर फारच वेगळं असणार आहे. म्हणूनच तर आम्ही सगळ्या कलाकारांना भेटून त्यांच्या भूमिकांबद्दल त्यांच्याशी गप्पा मारल्या. सावरकरमध्ये क्रांती कांबळे या चळवळीतल्या एका तरुणाचं कॅरेक्टर करतो आहे. आश्चर्य वाटेल की व्हॉट अबाउट सावरकर या चित्रपटामध्ये क्रांती कांबळे नाव थोडंसं ऑड होतं. पण मुळातच सावरकरांनी कधीच या गोष्टी पाळल्याच नव्हत्या. त्यांचं म्हणणंच होतं जाती व्यवस्था ही अतिशय विस्कळीत अशी अव्यवस्था आहे ती घातक आहे आणि ती राष्ट्राला राष्ट्रवादाला हानिकारक आहे म्हणून तिचा समूळ त्याग आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अजूनही तो त्याग आपण केलेला आहे का मला वाटतं. व्हॉट अबाउट सावरकर या चित्रपटामध्ये मी एका मणिपुरी मुलीची भूमिका करते. मी श्रीकांत भिडे स्वतः त्यात अभिमान मराठे ही भूमिका करतोय. व्हॉट अबाउट सावरकर या सिनेमामध्ये मी सूर्यकांत पवार हा दलित तरुण आहे. कथेनुसार ज्यावेळेस सावरकरांविरुद्ध त्याच्याविरुद्ध लढा देण्यासाठी जेव्हा हा अभिमान मराठे आणि क्रांती कांबळेसोबत निघतो आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास कसा होतो हा एकंदरीत सिनेमा आहे. तुम्ही नक्की हा चित्रपटगृहात जाऊन बघा. म्युझिक नक्की ऐका. वंदे मातरम. वंदे मातरम. सावरकर ही व्यक्ती नव्हतीच. तो एक ज्वलंत धगधगता विचार होता. तो एक चिरंजीवी मंत्र होता असं मला वाटतं. त्या मंत्राचा अंगीकार ज्या ज्या व्यक्तीने केला
किंवा करतील त्या त्या व्यक्तीला महत्त्व प्राप्त होणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूर्ण हा सिनेमा बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अजूनपर्यंत मी सिनेमा बघत होतो की एक माणूस लढतो आहे, मग त्याच्याबरोबर सूर्यकांत पवार आला, त्याच्यानंतर मग क्रांती कांबळे आला, मग त्याचे आजोबा आहेत, त्याची घरची मंडळी आहेत. म्हणजे हे त्यांच्या घराण्याविषयी किंवा त्यांच्या परिवाराविषयी चाललं आहे का किंवा त्यांच्या मित्रपरिवाराविषयी चाललं आहे का. आणि ज्यावेळेस तुम्ही सिनेमाच्या एंडपर्यंत पोहोचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा सिनेमा. खरं तर हा पिक्चर तुम्हाला खूप छान असा मेसेज देणार आहे. यूथसाठी आम्ही ही फिल्म बनवली आहे. या गप्पाटप्पात सिनेमाचा म्युझिक लॉन्च मात्र एकदमच मस्त झाला. हा पण या सगळ्यात आम्ही एक गोष्ट मात्र खूपच मिस केली, ती म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे. अहो काय विचारताय, शरद पोंक्षे यांचं सावरकर प्रेम तर सर्वश्रुत आहे. हा आता काही कारणास्तव या कार्यक्रमाला ते हजेरी लावू शकले नाही, पण शरद सर पुढच्या वेळी मात्र सावरकरांबद्दल गप्पा मारायला तुम्ही आमच्या सोबत असलंच पाहिजे बरं का. बघून मला झाला पाहुणा येडा त्यानं मुक्काम लांबवला. तर अशा प्रकारे मानसीच्या मागे पाहुणाच नाही तर तमाम महाराष्ट्रच वेडा झालाय. आणि आता इतरांना वेडं करण्यासाठी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. नुकतंच बुगडी माझी सांडलीगचं स्पेशल स्क्रीनिंग दणक्यात पार पडलं. ज्या प्रकारे या सिनेमाची शान वाढवली आहे मिस दिवाने म्हणजेच मानसी मोघेने, त्याच प्रकारे या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगची शान वाढवली ती मानसीच्या मिस इंडिया टॅलेंट मधल्या मैत्रिणींनी. यावेळी या मैत्रिणींशी आम्ही दिलखुलास गप्पा मारल्या. मानसी वो है जो मुझे आता माजी सटकली से शीज मुझे यहाँ तक ले आई है. आई थिंक शी वर्क्स रियली वेल, सो कॉन्ग्रेचुलेशंस. Yeah, we're just all very excited and very happy to see her here. मैंने ऑनेस्टली एक्सपेक्ट नहीं किया था इतनी अच्छी तरह मानसी ने एक्टिंग की है. आई एम रियली इम्प्रेस्ड बिकॉज इट्स अबाउट डांस एंड शी इज़ रियली गुड ॲट इट अँड आई विश हर ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आम्हाला मानसीचा डान्स खूप आवडला आहे आणि वी आर सो एक्सायटेड की आय हॅव नो वर्ड्स राईट नाव, बट ऑल आय कॅन से इज थँक्यू फॉर कॉलिंग अस, for making this night special, making us experience this night with you. It is so special. I think आप सबको देखना चाहिए बुगड़ी माझी सांडलीगा. It's really rocking. I don't know, I've seen her in so many phases, so she's like a sister to me, and to see her now on screen, we are now at the interval break and I am so excited to go back and finish the entire movie. She's done a brilliant job and I'm so proud of her. कॉंग्रॅच्युलेशन म्हणत म्हणत मानसीच्या मैत्रिणींनी बुगडी माझीचा संपूर्ण शो एन्जॉय केला. पण मानसी, आम्हाला सांग की तुझ्या मैत्रिणी आज तुझ्या या शोला आल्या आहेत, तर तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटते. माझ्यासाठी आले इकडे आणि माझी म्हणजे पहिली मूवी आणि मराठी, पण तरी ते आले, पण त्यांना समजतंय सगळं, काय फ्लो वगैरे सगळं कळतंय त्यांना. आणि मी पण त्यांना एक्सप्लेन करते मध्ये मध्ये, पण त्यांना सगळं समजतंय आणि ते स्टोरीचं जे फ्लो असतं ना ते त्यांना कळतं. तर खूप छान वाटतंय आणि ते खूप म्हणजे आत्ता येऊन मला एकदम हक केलं सगळ्यांनी आणि म्हणतात ते खूप छान झालंय, तर मला खूप आवडतं. चला आता वळूया सिनेमाच्या हिरोकडे म्हणजेच कश्यप परुळेकरकडे. अहो मानसीच्या सगळ्या मैत्रिणींसोबत त्याने सुद्धा हा सिनेमा खूपच एन्जॉय केलाय, त्यामुळे त्याला कसं वाटतंय ते आपण त्यालाच विचारूया. नुकताच मध्यंतर झाला आणि बाहेर निघणार तेवढ्यात मानसीची एक मैत्रीण पटकन धावत आली, त्याने शेक हँड केलं की यू बोथ ऑफ यू फॅब्युलस फॅन्टॅस्टिक असं बरंच काही ती म्हणाली आणि खूप बरं वाटलं की अर्थात म्हणजे त्यासुद्धा एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करणाऱ्या सौंदर्यवती आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा ज्यांना मराठी येत नाही, मराठी काहीसं कळतं त्यांना, तरी देखील त्यांनी मानसीच्या प्रेमापोटी ते इथे आले, त्यांनी सिनेमा बघितला आणि विशेष करून त्यांना सिनेमा आवडला. म्हणजे ही एक गोष्ट काय सुचवते तर बुगडी माझी सांडलीगा हा सिनेमा भाषेच्याही पलीकडचा आहे, जो त्याच्यामधले जे इमोशन्स आहेत, ड्रामा आहे, जी प्रेमकथा आहे ती प्रामुख्याने कुठल्याही भाषेच्या व्यक्तीला नक्कीच ती भेटते आणि मला वाटतं हे सर्वात मोठं यश आहे सिनेमाचं. ओके कश्यप, म्हणजे तू तर मानसीच्या मैत्रिणींसोबत हा सिनेमा एन्जॉय केलास, पण आता महाराष्ट्रातला इतर ऑडियन्स हा म्युझिकल सिनेमा एन्जॉय करणार की नाही ते तरी सांग. खूप आधीपासून आपण बोलत आलेलो आहोत, आम्ही सर्वजण सांगत आलेलो की इट्स अ म्युझिकल लव्ह स्टोरी, इट्स अ कम्प्लीट पॅकेज ऑफ ड्रामा, म्युझिक, लव्ह आणि ॲक्शनसुद्धा आहे त्याच्यामध्ये. या सर्व गोष्टी एकदम भरभरून ठासून भरलेल्या सिनेमामधून डेफिनेटली आपल्या मराठी प्रेक्षकांना म्हणजे कम्प्लीट असं म्हणूया की आपल्या इंडियन ऑडियन्सला ही गोष्ट सर्वात जास्त भावते, आवडते.
तर कश्यप, तुझा हा सिनेमा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि इंटरनॅशनली सुद्धा खूपच गाजावा, हीच मायबोलीकडून तुला शुभेच्छा. तर मंडळी, वेळ झालीये फिल्मी गप्पांच्या या फिल्मी सफरीत इथंच थांबण्याची. मात्र अशाच रोचक रंजक फिल्मी अपडेट्स आपण बघणार आहोत फिल्मी गप्पाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मायबोली पहा, मस्त रहा.